यावे यावे सावळेश्वरा द्यावे वरदान अन करी तुम्ही सेवा देवा नको आममान अन करी तुम्ही सेवा देवा नको अभिमान तुमच्या भस्माचा आमा अभिमान अन तुमच्या भस्माचा देवा आमा अभिमान सारे गावामध्ये मंदिर हाय छान अन भारत स्वामी पूजा करतो बगाने मान अन विठ्ठल गावडे आहे त्यांच्या साथीन अन नियोजन लावलंय पोपट बंडगरान तुम्हीच माया बाप तुमचे आमचे एकच कुळ अन तुमच्या चरणाची देवा आम्हा मिळू द्या धोळ थापा मार ढोलावर नको लावू वेळ अन थापा मार ढोलावर नको लावू वेळ सुंबरानु मांडल सुंबरानु मांडल सुंबरानु मांडल सुंबरानु मांडल उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला हक्क मारो कोणाला हक्क मारो कोणाला जन्म माझ्या भूमीला जन्म माझ्या भूमीला साव माझ्या गावाला साव माझ्या गावाला बघा शिवराव शिवरा बघा तरीच्या बघा निमित्ताने वर्षाच्या नेमाला भोळ्या माझ्या देवाची भोळ्या माझ्या देवाची महादगा देवाची महाबगा देवाची सेवा बघा करुणा सेवा बघा करुणा देवा चरण वंदुना उभा राहिल्या जाग्याला
मारू मी कुणाला उभा राहिल्या जाग्याला हक्क मारू मी कुणाला जन्म माझ्या भूमीला कोळ माझ्या गावाला गा कोळे माझ्या गावाला हक्क मारू कुणाला गा गुलालाच्या धन्याला सांगाली गा देवाला गा मुद्या पायो मामाला देवा चरण वंदून गा देवा सायाला एका देवा सायाला गा उभा राहिल्या जाग्याला उभा राहिल्या जाग्याला गा पहिल्या सत्या योगात झालं देव या राजात घडल्याला या परिकार ऐका सांगे तू तुम्हाला काही घडेला बाबासाहेब तू चालती का नाही हा ऐका सांगे तू तुम्हाला बसल्याल्या या सभेला सर्व्यानाने या तोराला मारी या ढोलाला राह्या देवाला देवा चरण वंदोना उभा राहिल्या जाग्याला देवा चरण वंदोना काही झाला प्रकार काही झाला प्रकार सती योगात झालं देव राजात विठ्ठलाच्या रावणात भजनाच्या नादात पंढर ह्या पुराला राम विजय झाला चौदा त्याच्या आद्याला काही हुत घडल्याला विठ्ठलाचा शेवक विठ्ठलाचा शेवक विठ्ठलाचा शेवक सेवा हुता करीता सेवावचा करी करतू या गा दुसया देवा करतू या गा देव गा पांडू या रंगाची गा इथं गावरल्या हरीची गा किती गा सेवा या करतू या गा झालं या किती वरस गा गोपाळ बेगा पुरात गा गोपाळ देवा पुरात गा
बोलावयाला लागली गा सांगा या देवा लागली गा आपल्या देवा पतीला गा आपल्या देवा पतीला गा अरे बोला या देवा लागली गा सांगा या देवा लागली गा अरे तुम्ही गा बघा भजनाच्या गा भजगणाचा कीर्तन गा सुरत्या काय झालं होतं त्या वेळेला आणि स्वतः पहिल्या सती योगाला आणि त्या गोपाळ पुराला आणि तो मात्र लागला होता धामाजी पंत नियमान सेवा चाकरी गा करायला पांडुरंगाची सेवा लागलाय करायला 3 वर्षा कुपीला गुणाबाई माता लागली होती दिवस काढायला आणि 12 24 वर्ष झालं संतान नाही पोटाला आणि स्त्री जातीला वाईट लागलं होतं वाटायला आणि स्वतः दामाजी पंथाला आणि लागली होती गुणा मातावर बोलायला कारभारी 3 वर्षाच्या नकुपीत मी दिवस लागल्या काढायला तुम्ही मात्र हरिनामाच्या कीर्तनात पांडुरंगाच्या गुंग झालाय आणि काय सांगायचं कारभारी तुम्हाला आणि तुम्ही जाता देवाच्या सेवेला आणि मी जर गावात गेली तर या बया मला विचारत्या द्या का ग बाई 12 वर्ष झाली तुझ्या पोटाला संतान कसं ग झालं नसायला बाळ माझी पोटाला तुम्ही पांडुरंगाची राजू सेवा करताय तुम्ही मूल मागून घ्या पांडुरंगाला असं म्हणून लागली होती बोलायला आणि आपल्या पतीला त्या दामाजी गा पंथाला बायकुईच हो देवा ऐकून बायकुईच हो देवा ऐकून राणीच गा देवा ऐकून राणीच हो देवा ऐकून दामाजी हो बघा पंत गा 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 चालला देवा हो बघा निघुणा चालला देवा हो बघा निघुणा पंढरेच्या गा देवा पुराला पंढरेच्या हो देवा पुराला गेला होता गा देवा निघून गेला होता हो देवा निघून भीतला जगा बघा देवळाला देवळात हो बघा जाऊन दर्शन गा बघा घेऊन हात दोन्ही गा बघा जोडला मागण लागेला मगा मागायला मागण लागेला देवा मागायला हात दोन्ही हो बघा जोडून पाया देवा गा देवा
पडून आला होता निघोण 3 वर्षा कोपीला तीन वर्षा पोपीला पुन्हा माझ्या मातला बोला ह्याला लागेला सांगा ह्याला लागेला श्रुत्या काय झालं होतं त्या वेळेला आणि स्वतः माझी पंत गेला पंढरपूर शहराला आणि त्या विठ्ठलाच्या रावळाला जाऊन शिना मात्र मालकीनी या सांगितल्या प्रमाण आणि स्वतः विठ्ठलाला लागला होता बोलायला आणि हे देवा 12 वर्ष झाले लागले तुमची सेवा करायला आणि पोटी संतान नसायला आणि एक मागण्या देवा तुम्हाला ह्या सकाळच्या पाऱ्याला एक भाळ मला देवावं मनुष्यना हात जोडलं पांडुरंगाच्या पाया पडला आणि निघून माघारी गोपाळपुराला आला ते वेळेला आणि स्वतः 3 वर्षाच्या कोपीला तो दामाजी पंत आला सायला आणि जेवण खाऊन करायला आणि तो मात्र बाबा दामो शेटी संध्याकाळ वेळला आणि स्वतः झोपी गेला सायला त्यावेळेला बाबा दामू शेट्टी झोपी गेला असायला देव कसा निघून आला होता शाळेत त्यावेळेला आणि भर मध्यान रातला आणि दामाजी पंताला आणि स्वप्न पडायला आणि स्वतः देव लागला होता बोलायला आणि सकाळच्या पाऱ्याला आणि चंद्रभागाच्या तीराला गाडी गुंगे रथची घेऊन माझा येईल सखेला सोयरे नेईन इंग्रजी घेऊन बंधू माझा येईन ग शिवरात्री सत्रेला मायरी नेईन ग विठ्ठला आम्याच आहे बना बंधू मला येईन ग मला येईन ग मला कहेरी नेईन ग शिवरात्री
बोला याला हो देवाला गेला सांगा याला हो देवाला गेला बोला याला हो देवाला गेला सांगा याला हो देवाला गेला आनंदाच्या हो देवा भरात आनंदाच्या हो देवा भरात गुन्हा माझ्या हो देवा मातला गुन्हा माझ्या हो देवा मातला बाबा हो देवा करेगा पुण्य देवा हो देवा करेगा राहू दे काय त्याचा विषय राहू दे काय त्याला काय सगळं आपली शेती काय त्याला पेटा बांधे काय आणि स्वतः मात्र ज्या जाग्याला आनमध्यान रात्रेला आणि तो विठ्ठल लागला माझी पंथाला आणि उद्या सकाळच्या पायाला चंद्र भाग्याच्या मात्र तीराला जरा डोळीला गेला तर त्या नदीत मात्र सुरत्या शिपलं वाट सांगायला त्यावेळेला दाबाजी पंथ लागला होता विठ्ठलाचा ऐकायला त्यावेळेला विचार केला मनाला काय प्रकार घडला होता जय पुढच्या बाजूला आणि सकाळच्या पाऱ्याला आणि जसा नदीत न शिपलं होय त्याला वाट त्या जाग्याला आणि मात्र विठ्ठल विठ्ठल करत असा एक शिपला वाट येईल या चंद्रभागेच्या पाण्यात आणि तो मात्र बाबा तो शिपला धरावा शिपला धरावा मामा त्यावेळेला शिपला हाताला घ्यावा लागला होता देव विठ्ठल सांगायला भक्ताला त्यावेळेला प्रकार काय घडला होता जय पुढल्या बाजूला आईच्या बाबा वेळेला आणि सकाळ झाली नीतीच्या नियमाला दामाजी पंत गेला पंढरपुराला आणि लागला होता चंद्रभागेत आंघोळ करायला आणि शिपला लागला होता बघायला विठ्ठल नामाचा शिपला मोठाचा वाहत आला सायला आणि तो शिपला दामाजी पंताने तुरत्या हातात घेतला साईला गावाला
वर देवाला नाही कमी पडणारा याला हो देवाला गेला सांगायला हो देवाला गेला याला हो देवाला गेला सांगायला हो देवाला गेला पुढे पडले गा देवा कुणाला पुढे पडले हो देवा कुणाला सांगितल्या हो देवा परमाने सांगितल्या हो देवा परमाना चालला देवा हो बघा निघून चालला देवा हो बघा निघून सकाळच्या हो देवा पार्याला सकाळच्या हो देवा पार्याला हरिचंद्र रे बघा वाऱ्याला गेला होता हो बघा निघवाला भीमा माझ्या हो बघा नदीला भीमा माझ्या हो बघा नदीला नदियाच्या हो बघा काटाला काटाला त्या हो बघा जाऊन काही झाला गा देवा प्रकारे काही झाला गा देवा प्रकार सोलापूर गा बघा जिल्ह्यात सांगोलाच्या हो बघा तालुका तालुक्याच्या हो बघा बाजूला साव माझ्या हो बघा गावाला नाना साब हो बघा नावाचा नेर्याच्या हो बघा कुळीचा वळवियाच्या हो बघा मंडळ देवया त्याच्या हो देवा हाताना एक गा बघा रुपया लावला माझ्या हो बघा ढोलाला
इथे नाला जा तू माझ्या या वाटेला सोडल्या या जाग्याला हा काय झालं होतं सुरत्या त्या वेळेला आणि स्वतः मात्र मध्याने रातला सपने पडल्या बरोबर दसकोन माझी पंत जागा झाला सायला आणि स्वतः मात्र लागला होता आपल्या राणीला बोलायला. अगे राणी तुला सांगितल्या परमान मला पांडुरंगान सपान पडले सांगितलेलं सपान खरं होणार त्या वेळेला आणि आनंद झाला त्या दामाजी पंताला आणि स्वतः मात्र त्या जाग्याला सकाळच्या पाऱ्याला दिवस उगवायला आणि दामाजी पंत नीतीच्या गाण्यामाला भीमा नदीला नांगुळ सांगुळ कराव तो मात्र नदीत बुडून गेल्यानंतर हार ज्ञानदेव तुकारामाचा शिपला आवाज येतील त्या वेळेला आणि म्हणून स्वतः लागला होता बोलायला आणि त्या पहिल्या सतीगा योगाला त्या वेळेला मात्र आनंदाच्या वरात दामाजी पंत भीमा नदीला गेला कपडी काढून नदीत लागला होता उतरायला जसा नदीत उडी मारायला आणि शिपला लागला होता बघायला आणि विठ्ठल नामाचा गजर करत येणारा शिपला मात्र लवकर त्या दामाजी पंताला सापडेना सोलाया पूर जिल्ह्यात अनुलाया तालुका आलोवाच्या बाजूला तालुक्याचे पटाला जगमदी काटला माझ्या गावाला माझ्या गावाला भाई रायाला संभाळ तुझ्या वाटला माझ्या वाटला
आणि सकाळच्या पाऱ्याला मात्र त्या जाग्याला आणि स्वतः मात्र दामाजी पंत गेला होता चंद्रभागेला त्या वेळेला मात्र गेला होता निघून त्या वेळेला सांगितल्या परमान मात्र नदीत कपडी काढून उतरायला त्या वेळेला आणि मात्र लागलं होतं मोठा मोठा शिपल्या वाहत यायला आणि मात्र ज्ञानोबा तुकाराम नावाचा शिपला मात्र नदीत वाहत आला साईला शिपला येईल तसा कानाला लावायचा शिपला सोडून द्यायचा आणि स्वतः मात्र त्या जाग्याला जसा ज्ञानोबा माऊलीचा गजराचा शिपला आला साईला आणि दामाजी पंताने हातात धरायला आणि आनंद झाला होता मनाला आणि नमस्कार केला त्या पांडुरंगाला सकाळच्या पाऱ्याला सुरत्या पहिल्या सती गायोगाला आणि तुकारामाची भक्ती होती गा या इठोबा देवावर आणि इटो इटो गा म्हणून गड्या टाळे उता वाजवीत टाळे उता वाजवीत आणि खेळी मेळी ढोला संगा या रमणू या जगात आणि दिवस बुडाला चला गड्यानो जाऊ या देवळात जाऊ या देवळात दिवस बुडाला चला गड्यानो जाऊ या देवळात दिवस बुडाला चला गड्यानो जाऊ या देवळात बोला याला हो देवाला गेला सांगा याला हो देवाला गेला पंढरपूर या बघा शिराला पंढरपूर हो बघा शिराला या सांगाली सांगाली वाचगा वाचगा कोळीचा कोळीचा गा कोळीचा कोळीचा गा ह्या नावाचा गा रुती ह्या नावाचा गा हे कुणाचा गा पांडुरंग देवळाचा गा बघा रुपाया गा लावला माझ्या ढोलाला गा आभारी
दिल्यात गा सांगोला यात लोकावा तालुक्याच्या बाजूला रे सोड्या बाजूला रे तालुक्याच्या गावाला रे माझ्या गावाला रे दोन्या गावाला रे कोळे हाये रायाला रे कुळीचा परवान या नावाचा बघा बघा जोडी लावा याच्या बघा जोडी लावा साहेब नावाचा गा डोऱ्या गावाचा गा देवऱ्याच्या कुळीचा गा जोडीदारानव माझ्या जोडीदारानव रुपयाव लावला माझ्या डोला लावा रे मी नाला गा डोल्या त्या नाला गा तुम्ही माझ्या वाट लगा तुही माझ्या वाट लगा ढोल्या वाट लगा सोडल्या त्या जाग्या लगा नदीच्या काटाला वह ढोल्या काटाला रा आनंदाच्या भरात वा काय झालं होतं सुरत्या त्यावेळेला आणि दामाजी पंतानं शिपला हातात घेतला असायला निघून गेला होता मात्र घरवाडी आला सकाळच्या पाऱ्याला आणि आपल्या राणीला लागला होता बोलायला आनंदाच्या भरात त्या 3 वाशा गा कोफेला आनंदाच्या भरात दामाजी पंतान शिपला पोटाशी धरला गोपाळपूरला निघून गेला सुरत्या त्यावेळेला आणि आनंदाच्या भरात लागला होता गुन्हा मातला बोलायला आणि काय सांगायचं राणी तुला आणि देवाने देणगी दिली आपल्याला आणि हा शिपला मात्र हे लागलाय नानोबा माऊलीचा गजर करत आला साईला म्हणा शिपला काहीतरी सपान पडलेलं खरं होत नसतं आणि तरी सुद्धा आपल्या विठ्ठलाने आपल्या नशिबाला मात्र काहीतरी संतान दिला साईला आणि हा शिपला लागलाय ज्ञानोबा माऊली विठ्ठलाचा गजर करायला त्यावेळेला गुणाबाई मातेच्या हातात शिपला नेऊन दिला शिपला उघडून बघडला तर लहान बाळाचा कातुळा लागला होता हलायला त्या शिपल्या त्यावेळेला आनंद झाला गुन्हा मातला आणि त्या सकाळच्या पाऱ्याला देवी माझ्या भावाला भावाला सुखी है मी माझ्या गावाला देवी माझ्या भावाला भावाला सुखी है मी माझ्या गावाला कुळीचा वय कुळीचा पंडगराच्या कुळीचा वा
तुझी करू पायावर माझ्या ढोलाला होय ढोलाला बरी वतला सोडल्या जाग्याला जोडीला हो जोडीला बघा गोळीचा नावाचा हो नावाचा गणनगाचा करू पायावा माझी हाय घरी माझ्या जीवा भावाला भावाला ती हाय मी माझ्या गावाला माझ्या जीवा भावाला भावाला सुटी हाय मी माझ्या गावाला काय झालं होतं सुरत्या त्या वेळेला आणि स्वतः मात्र त्या जाग्याला शिंपला बाळ लागला होता गालातल्या गालात हसायला सुरत्या त्या 3 वर्षा गा कोपीला 3 वर्षा कुपीला जायला त्या वेळेला आनंद झाला गुणाबाई बातला शिपला हालाय लागलेला लहान बाळाचा काचुळा त्या वेळेला आणि स्वतः मात्र शिपला उघडायला आणि बाळे मात्र लागला होता गुन्हा मातला दिसायला त्या जाग्याला विचार केला मनाला आणि ती शिपला मात्र हातात घेतल्यानंतर आनंद झाला जीवाला त्या गुणाबाई मातन त्या बाळाला काही लागली होती करायला आणि स्वतः मात्र बाळ लागला गालातल्या गालात हसायला आणि मात्र गुन्हा माता लागली होती स्वतः बाळाचं